काँग्रेस भवनात 2625वी महावीर जयंती उत्साहात नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा। भगवान महावीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण, अहिंसा, शांतता आणि बंधुभावाचा संदेश। सांगली जिल्हा काँग्रेस भवन येथे भगवान महावीर यांची 2625वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान महावीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। माननीय राजेश नाईक, अध्यक्ष सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, तसेच डॉक्टर अजित पाटील, उपाध्यक्ष दक्षिण भारत जैन समाज यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगवान महावीरांच्या जीवन कार्याचा आणि त्यांच्या विचारांचा गौरवपूर्ण उल्लेख केला। अहिंसा परमो धर्मः हा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन करताना डॉक्टर अजित पाटील म्हणाले की जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य आणि हिंसक वातावरणात भगवान महावीरांनी दिलेली अहिंसा, करुणा, संयम आणि शांततेची शिकवण मानवजातीसाठी मार्गदर्शक ठरू शकते। प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे आणि जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महावीरांच्या आदर्शांचा स्वीकार करणे काळाची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। माननीय राजेश नाईक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की भगवान महावीरांनी दिलेल्या अहिंसेच्या विचारसरणीचा प्रभाव पुढे महात्मा गांधींवरही पडला। गांधीजींनी याच अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि समाजात सत्य, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश दिला। समाजात सलोखा, सहिष्णुता आणि परस्पर आदर टिकवून ठेवण्यासाठी भगवान महावीर यांच्या शिकवणीचे स्मरण आणि आचरण आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमात सर्वात आकर्षक आणि लक्षवेधी क्षण म्हणजे नागरिकांना पेढे वाटून साजरा करण्यात आलेला महावीर जयंतीचा आनंदोत्सव ठरला। काँग्रेस भवन परिसरात उपस्थित नागरिक, कार्यकर्ते, महिला आणि युवकांना आनंदाने पेढे वाटप करण्यात आले। यामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते। पेढे वाटपातून भगवान महावीरांच्या जयंतीचा आनंद सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। तसेच अहिंसा, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश गोड पद्धतीने देण्यात आला। नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जयंती सोहळ्यात सहभाग नोंदवला। या प्रसंगी GS उपाध्ये, अजित ढोले, देशभूषण पाटील, सचिन चव्हाण, राजेंद्र कांबळे, मौलाली वंटमोरे, अरुण पळसुळे, विश्वास यादव, अख्तर अत्तार, शमशाद नायकवडी, जन्नत नायकवडी, कांचन खंदारे, मीना शिंदे, विठ्ठल काळे, राहुल शिंदे, ओस्मान मखदूम, सुरेश गायकवाड, राजू पाटील आदी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भगवान महावीर यांचं जन्म कल्याणिक आहे। या निमित्तानं सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन केलेलं आहे। त्याच पद्धतीनं आमच्या सर्वांचं तोंड करण्याचं कार्य या ठिकाणी झालेलं आहे। भगवान महावीर आणि गौतम बुद्ध हे समकालीन सुमारे 2500 वर्षापूर्वी दोघंही होऊन गेले आणि दोघांच्यातलं महत्त्वाचं तत्त्वज्ञानामधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे दोघंही अहिंसेचं पालन करणारे होते। सध्याच्या काळात आपण बघतो की हिंसात्मक वातावरण सगळीकडे वाढत चाललं आहे आणि त्याच्यामुळं एकंदरीतच आपलं संपूर्ण जीवन हे असुरक्षित व्हायला लागलं। अशावेळी भगवान महावीर, गौतम बुद्ध यांनी जो काही दिलेला एक महत्त्वाचा संदेश आहे, अहिंसा परमो धर्मः, अहिंसा हाच खरा परमश्रेष्ठ धर्म आहे। प्रत्येक जीवाला दिसणारा किंवा न दिसणारा प्रत्येक जीव स्वतंत्र आहे, तो जगायला त्याच्यानुसार त्या ठिकाणी तो आपलं जेवढं आयुष्य घेऊन आलं असेल तेवढं तो जगू शकेल। यासाठी त्याला जगण्याची प्रेरणा देणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आपण बघतो की ज्या महात्मा गांधीजींच्या माध्यमातून काँग्रेस पक्षानं स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्या महात्मा गांधींचे गुरु हे रायचंदजी हे सुद्धा जैन होते आणि त्याच्यामुळं महात्मा गांधींच्या जीवनामध्ये अहिंसा, सत्य, असहकार किंवा त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची जी काही आंदोलनं झाली ती अत्यंत शांतपणे, कोणत्याही हिंसात्मक वातावरणात न करता अत्यंत शांतपणे अहिंसात्मक माध्यमातून, असहकाराच्या माध्यमातून, सत्याग्रहाच्या माध्यमातून, उपवासाच्या माध्यमातून, ध्यान, प्रार्थना या माध्यमातून गांधीजींनी आपल्याला अत्यंत छान पद्धतीनं हा एक भारताचा स्वातंत्र्याचा लढा लढला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। आज आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो। गांधीजींची जन्मजयंती जी काय आहे 2 ऑक्टोबर ही जागतिक स्तरावर जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते।
इतकं हे अहिंसेचं महत्त्व आहे. आणि आज 193 देशामध्ये गांधीजींचे पुतळे लावलेले इतकं महत्त्व आपल्याला अहिंसेचं बघायला मिळतं. ती अहिंसा ज्यांच्या माध्यमातून आली ते जैन तत्त्वज्ञान हे 24 तीर्थंकरांचं आहे. त्यातील 24वे भगवान महावीर हे इसवी सन पूर्व 599 ते 527 असं 72 वर्षाचं आयुष्य हे भगवान महावीरांना लाभलं. ते सुद्धा क्षत्रिय राजे होते, षटखंडाधिपती होते. परंतु 30व्या वर्षापर्यंत राज्य केल्यानंतर त्यांच्या पूर्व स्मरण झालं आणि हे बाहेरच्या संसारात आपलं लग्न वागणं आता काही या ठिकाणी दुःखदायक असल्यामुळं हे सगळं सोडून द्यायचं. त्यांनी दिगंबर दीक्षा धारण केली, 12.5 वर्ष तप केलं आणि त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली, केवळ ज्ञान. आणि 30 वर्ष महावीरांनी जगाला एक अत्यंत महत्त्वाचा हा अहिंसा परमधर्म, हा क्षमा वीरस्य भूषण, वस्तू स्वभाव धम्म, दया मूलस्य धर्म, अशा पद्धतीचा हा अत्यंत छान असा संदेश दिला. आज या संदेशाची आज वारंवार आपल्याला सगळ्यांना आठवण येणं आवश्यक आहे. आज जगात वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध चाललेली आहेत. त्यातील जे काही सैनिक असतील, इतर जे काही लोक असतील ते विनाकारण त्या ठिकाणी बळी पडत आहेत. त्यांचा हात होऊ नये, त्यांना त्या ठिकाणी जगण्याची एक प्रेरणा मिळावी आणि छान पद्धतीनं प्रत्येकाला छान जगावायला मिळावं, हाच भगवान महावीरांचा तत्त्वज्ञानाचा विचार आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुद्धा याच पद्धतीनं वाटचाल सुरू आहे. आज आपल्या सर्वांच्या वतीनं भगवान महाराजांच्या प्रतिमेला आपण सगळेजण स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि आपण या ठिकाणी पुन्हा एकदा अहिंसेचं तत्त्वज्ञान जगामध्ये छान पद्धतीनं रुजू दे आणि सर्व जे काही त्या ठिकाणी आहेत त्यांना जगण्याची छान प्रेरणा मिळू दे, अशीच या ठिकाणी भावना व्यक्त करूया. मी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी अत्यंत मनपूर्वक धन्यवाद देतो. दक्षिण भारत जैन सभेचा एक पदाधिकारी असल्यामुळे आपण एक चांगला उपक्रम आज घेतला आणि समाजापर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं आपण हा या ठिकाणी उपक्रम राबवलं. त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. आपण सगळेच जण याच विचारानं पुढे जाऊया, एकमेकांना त्या ठिकाणी धरून राहूया, चांगल्या पद्धतीनं जगात वागत राहूया आणि आपलं जीवन जे काही आहे ते चांगलं करूया. एवढीच या ठिकाणी धन्यवाद. जय जिनेंद्र. जय गुरु महावीर. पलीकडे त्या साईडला जायचं, इकडे दिसत नाही. सगळीकडे येते.